पारध पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांना सोमवारी गुप्त माहिती मिळाली की धावडा ते वाल सावंगी या रस्त्यावरने एक व्यक्ती गोमांस घेऊन जात आहे। त्या माहितीवरून सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांनी पोलीस उपनिरीक्षक वाल्मिक नेमाने आणि सहकार्यांना संबंधित गुप्त माहिती मिळालेल्या ठिकाणी पाठवले। वाल्मिक नेमाने यांनी सहकार्यांचा धावडा रूट दरम्यान असलेल्या भुयारेश्वर फाटा या ठिकाणी सापळा लावला। यावेळी मोटरसायकल क्रमांक MH20FL 6122 वर एक व्यक्ती धावड्याकडून वाल सावंगीकडे जात असताना दिसला। त्यास अडवून पोलिसांनी नाव गाव विचारले असता त्यानं उमेर अजिम कुरेशी राहणार कुरेशी मोहल्ला शिवना जिल्हा छत्रपती संभाजीनगर असं सांगितले। मोटरसायकलीवरील पोत्यामध्ये काय आहे या संदर्भात विचारणा केली असता सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली। नंतर पोत्यामध्ये 40 किलो गोमांस असल्याचं सांगितले। पोलिसांनी त्याला हे मांस कशाचं आहे दरडावून विचारले असता त्यानं हे कबूल केले की हे गोमांस आहे। सदर गोमांस कुठून आणलं विचारले असता त्यानं सांगितले शिवना येथील मुस्ताक कुरेशी याच्याकडून हे गोमांस आणलं आहे। त्यानं दिलेल्या माहितीवरून पोलीस अंमलदार सुनील जाधव यांनी स्वतः फिर्यादी बनून महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल करून त्यांच्या ताब्यातून गोमांस आणि मोटरसायकल जप्त केली आहे। या कारवाईनंतर लगेच सावंगी अवघडराव येथे देखील मांस विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी छापा टाकला। तेव्हा जिया उल हक मोहम्मद शरीफ वय वर्ष 42 राहणार कुरेशी मोहल्ला शिवना छत्रपती संभाजीनगर हा देखील गोवंश जातीचे मांस अवैधरित्या वाहतूक करताना आढळून आला। पोलीस अंमलदार फौलाने यांच्या फिर्यादीवरून पारध पोलिसांमध्ये जिया उल हक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मी API संतोष माने पोलीस स्टेशन पारध आज रोजी पोलीस स्टेशन येथे हजर असताना सकाळी गोपनीय माहिती मिळाली की शिवना येथून पोलीस स्टेशन हद्दीत अवैधरित्या गोमांस विक्रीसाठी येत आहे। अशा मिळालेल्या खबरीवरून एक टीम PSI नेमाने सोबत संतोष जाधव सुनील जाधव व ठिगळे व फोलाने असे वालसांगी शिवारात रवाना केले असता त्यांना MH20FL 6122 ही अवैधरित्या 2 पोते घेऊन येताना मिळून आली। सदर मोटरसायकल थांबवून त्या मोटरसायकलचं नाव विचारले असता उमेर अजीज कुरेशी वय 23 वर्ष राहणार कुरेशी मोहल्ला शिवना हा मिळून आला। त्याला सदर पोत्याबाबत विचारपूस केला असता त्यामध्ये अवैधरित्या गोमांस मिळून आले। त्याबद्दल विचारपूस केली असता कोणताही परवाना मिळून आला नाही। सदर मांस हे मुस्ताक कुरेशी राहणार कुरेशी मोहल्ला शिवना याच्याकडून आणल्याचं सांगितलं। त्याच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला 234/25 कलम 325 भारतीय न्याय संहिता सहकलम 5C9 महाराष्ट्र प्राणी रक्षक अधिनियम गुन्हा नोंद करण्यात आला असून तसेच त्याच दरम्यान अवघड सांगवी या शिवारात पण एक इसम मोटरसायकल येत आहे अशी माहिती मिळाल्यावर सदर ठिकाणी कॉन्स्टेबल ठिगळे व आम्ही तसेच कॉन्स्टेबल फोलाने असे रवाना केले असता FX डिलक्स MH20FH 9832 ही गाडी मिळून आली। सदर गाडीवर 40 किलो गोमांस मिळून आला। त्या इसमास नाव विचारले असता त्याचे नाव त्यांनी उल हक मोहम्मद शरीफ कुरेशी वय 42 वर्ष कुरेशी मोहल्ला शिवना सांगितले। सदरचे मांस हे त्यांनी सिकंदर कुरेशी शिवना याच्याकडून आणल्याबाबत सांगितले। त्याच्या विरुद्धही पोलीस स्टेशनला 235/25 कलम 325 भारतीय न्याय संहिता 5C आणि 9 महाराष्ट्र प्राणी रक्षक अधिनियमानुसार गुन्हा नोंद करण्यात असून दोन्ही आरोपीला ताब्यात घेतले आहे। सदर आरोपीला अटक करण्यात आली असून पोलीस न्यायालयात हजर करणार आहोत। एकूण असा 40,000चा मुद्देमाल व 2 मोटरसायकल असा 1,95,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदर कारवाई माननीय पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल साहेब, अपर पोलीस अधीक्षक नोपानी साहेब, आयुष नोपानी साहेब तसेच SDPO नितीन कलेक्टर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली API माने, PSI नेमाने, PC संतोष जाधव, सुनील जाधव, ठिगळे फोलाने व PC पाटील यांनी केली आहे।